कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य मूर्खपणाचं. सपकाळांच्याच रक्तामध्ये औरंगजेबी प्रवृत्ती. फडणवीसांवरील टीकेला प्रवीण दरेकरांचं उत्तर. हर्षवर्धन सपकाळांनी जबाबदारीनं वक्तव्य करावं, अन्यथा भाजपचे कार्यकर्ते त्यांना जशास तसं उत्तर देतील. आमदार अतुल भातखळकरांचा इशारा. आणखी एका हत्येनं बीड जिल्हा हादरला. आष्टीमध्ये तालुक्यातील तरुणाची हत्या केल्याचा आरोप. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच. अंजली दमानी यांचा आरोप. धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं, दमानी यांची टीका. मारहाण झालेला मुलगा बुलढाण्यातील. मारहाण प्रकरणी एक आरोपी अटकेत. आष्टीतील तरुणाच्या हत्येच्या आरोपांवर सुरेश धस यांची माहिती. आष्टीतील हत्येची घटना, संतोष देशमुखांच्या हत्येची पुनरावृत्ती. हत्येच्या घटनेची सीआयडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी. 18 वर्षांपासून वेतन न मिळाल्यानं बीडमध्ये आश्रमशाळेमधील शिक्षकाची आत्महत्या. वेतन मागितल्यावर गळफास घे असं उत्तर दिल्याचा मृत धनंजय नागरगोजेंच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख. जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी आमच्या सोबत यावं. मंत्री चंद्रकांत पाटलांकडून अपक्ष खासदार विशाल पाटलांना ऑफर. अजितदादा एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री होतील. दादा मुख्यमंत्री झाल्यावर राज्याची घडी नीट बसवायला वेळ लागणार नाही, बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचेंना उमेदवारी. भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशींचं नाव चर्चेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणं बाकी. अजित पवारांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी 6 वाजता मुंबईमध्ये बैठक. विधान परिषदेच्या एका जागेसाठी दादांच्या राष्ट्रवादीमध्ये 75 इच्छुकांचे अर्ज, तर जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांचं नाव आघाडीवर. माजी खासदार भास्करराव खतगावकर आणि सून मिनल खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. 23 मार्चला अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा. खतगावकर हे भाजप नेते अशोक चव्हाणांचे मेहुणे. जयंत पाटील आमच्याकडे येतील, मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी आहे, या जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटलांचा दावा. खोक्या भोसलेचं घर पेटवल्याप्रकरणी आणि कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल. अनोळखी 20 ते 25 जणांवर शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.